उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। येवला शहरातील उड्डाणपुलाजवळ वीज वितरण कंपनीच्या तारांच्या घर्षणामुळे उसाला आग लागल्याची घटना घडली आहे। यामुळे शेतकऱ्याचं जास्त काही नुकसान झालं नसल्यामुळे मोठी वित्तहानी टळली आहे। धवलचंद्र त्रिभुवनदास पटेल यांच्या मालकीच्या उसाच्या शेतामध्ये वीज तारांचं घर्षण होऊन ऊस पेटला होता। दरम्यान येवला पालिकेच्या अग्निशमन बंबाला सूचना मिळताच तात्काळ घटनास्थळी अग्निशमन बंब जाऊन पेटलेल्या ऊसाची आग आटोक्यात आणण्यात आली आहे। याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या लाईटच्या झुलत असलेल्या तारांचं तात्काळ काम करून बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। रस्त्यावर वाढदिवस करताना धिंगाणा घालणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून टोळक्याने केलेल्या हल्ल्यामध्ये माजी नगरसेविका आणि प्रभाग समितीच्या सभापती जयश्री खरजुल यांचे पती बिल्डर नितीन खरजुल यांना चाकूने गंभीर मारहाण केल्याची घटना दिनांक 27 मे रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडली आहे। पोटात आणि पाठीवर चाकूने वार झाल्यामुळे नितीन आणि किरण खरजुल हे दोघेजण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर नाशिक रोडच्या जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। यामध्ये जखमी झालेले उर्वरित दोघांची प्रकृती सामान्य आहे। हा प्रकार सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून मोरिया पार्क खरजुलमळा येथे घडलाय। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे। एका अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 28 मे रोजी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। चिंचोली फाटा मोहशिवार येथे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे 6 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 28 मे रोजी दुपारी 12:30 वाजता घडली आहे। मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सिन्नर येथे राहणारी 6 वर्षीय बालिका तीर्था तुकाराम शिंदे ही सुट्ट्यांमध्ये मोहशिवार चिंचोली फाटा येथे आजीबाबांकडे आलेली होती। खेळता खेळता सकाळी 10:15च्या दरम्यान सर्पदंश झाल्याने तिला अस्वस्थ वाटायला लागले। तिचे आजोबा रामकृष्ण भिसे व मामांनी औषधोपचारासाठी प्रथम शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले, परंतु आरोग्य केंद्रातील डॉक्टर सुबोध परदेशी यांनी तपासण्यासाठी विलंब करून 2 ते 3 गोळ्या देऊन घरी जाण्यास सांगितले। नातेवाईकांनी घरी नेल्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने नाशिक रोड हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर सुबोध परदेशी यांच्या हलगर्जीपणामुळे तीर्था बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिची आई व आजोबांनी केला आहे। मी राधिका तुकाराम शिंदे, मी माहेरी आलेली होती। 9:15 वाजता माझ्या मुलीला खेळता खेळता काहीतरी चावलं, आम्हाला आयडिया नाही काय चावलं म्हणून किंवा काय लागलं। आम्ही थोडा वेळ बघितलं की तिला थोडंसं असं काळ झालं होतं आणि 2 ठिकाणी रक्त निघालं होतं। 2 ठिकाणी बघितलं म्हणे तसं काही नाही म्हणे, दात वगैरे लागले असेल म्हणून असते। मग तरी पण मला असं डाऊट आला की नको म्हणून आम्ही माझे पप्पा आणि मी सरकारी डॉक्टरकडे आले। शिंदेच्या दवाखान्यात आलो तर डॉक्टरकडे पेशंट होतं। पप्पा गेले तर डॉक्टर ओरडले की बाबा तुम्ही बाजूला हो, पेशंट आहे माझ्याकडे। मग आम्ही 2 मिनिटं थांबलो, म्हटलं अर्जंट आहे म्हटलं। मग दाखवलं त्यांना, ते म्हणे काही नाही तसं आणि असं पण आम्ही काही सांगू शकत नाही, तुम्ही नायगावच्या हद्दीत येता आणि तुम्ही तिकडे जायला पाहिजे। तर पप्पा म्हणे आम्ही नेहमी इकडेच येतो शिंद्यामध्ये। तो डॉक्टर बोलला की काही नाही म्हणे, हे औषध घ्या, 7-8 तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा म्हणा। डॉक्टरांनी तुम्हाला कल्पना दिली नाही का सर? नाही ते म्हणे आम्ही असं काही सांगू शकत नाही, या गोळ्या द्या तिला, 7-8 तासामध्ये जर काही वाटलं तर परत घेऊन या म्हणून। म्हटलं ठीक। मग नर्सनी पण चेक केलं, नर्स बोलत मॅडम तसं काहीच नाही म्हणून, काहीच नाही झालेलं म्हणा, तसं असताना एवढा वेळ नाही लागत म्हणे, लगेच थंड पडतं।
ते नर्सने घरी घेऊन गेले. नाही तरी आम्हाला असं मला त्याच्यावर फुलफिल झालं नाही म्हणून आम्ही भुजबळ डॉक्टरांकडे गेलो. तर भुजबळ डॉक्टर नव्हते तिथे. परत होलगी डॉक्टरांकडे गेलो तर होलगी डॉक्टर बोलले की काही नाही झालेलं म्हणे, एवढं वेळ नाही म्हणे, ते लगेच वरती चढतं म्हणे, एवढं काहीच नाही होणार म्हणे, तसं काही नाहीये. मग आम्ही घरी घेऊन आलो. डॉक्टर काय नवीन काय विषय घरी आलो. मग तिने दोनदा तिने तोंड धुतलं, कॅडबरी खाल्ली. मग मम्मी मला थोडीशी झोप लागते, म्हटलं झोपू नको, डॉक्टरने झोपायला नाही लावले, मग इंजेक्शन देते. ती थोडं माझ्या मांडीवर खेळली, अर्धा पाऊण तास झाला, काही नाही. नंतर पाऊण एक तास झाला ना, तर म्हटली मम्मी मला झोपायचंय. मग आईला विचारलं, आई झोपते? आई म्हण लवकर उठली असं थोडस झोपव म्हणे. मी तिला फक्त 5 मिनिटं झोप लागली, पण तिला अशी झोप नव्हती लागत. ती सगळी मम्मी मम्मी करत होती, मम्मी करत होती. मग मी 2 मिनिटं बाहेर आले, परत गेले आतमध्ये, तर ती पण अशी थंड वाटली. मग मी तिला म्हटलं चल बाहेर जाऊ आपण. मग मी तिला उचलून आणलं तर लगेच पोराची गार पडून जायला होती माझी. मग आम्ही पटकन गाडीत टाकून इकडे नाशिक रोडला घेऊन आलो. बाकी माझी मुलगी नाही राहिली. आता मी कोणाला दोष देऊ, मी कोणाला सांगू आता. मुलीला मी ट्रॅक्टरवर बसलेली होती, खेळता ताबडतोब ते गागल्यानंतर मला थोडा संशय आला का बा असं आज घडलेलं. पण ते मी तरी ताबडतोब दवाखान्यात आणले शिंदे आरोग्य केंद्रामध्ये. तर डॉक्टरांना आणल्यानंतर डॉक्टरांनी मला म्हणलं, डॉक्टर काय भानगडे मुलीला गागले पटकन, तर मला थोडासा संशय येतोय, तर एवढं तेवढा चेक करा. सर्पदंशाचा संशय येतो, पण तिथं काय मला दिसलं नाही. पण मग मला एक संशय आलेला आहे, तर चेक करा. तो म्हणून थांबा बाबा जरासं, पुढं पेशंट आहे म्हणलं, बाबा एवढं अर्जंट घ्या. शिंदे आरोग्य केंद्र तिथे घेऊन गेल्यानंतर त्यामुळे बाबा बसा म्हणून करतो चेक. त्यांनी केल्यानंतर त्यांनी काय केलं म्हणून बसा, ते त्या उभे राहा. माझी मुलगी पण होती, मुलीची आई पण होती आणि मुलगी पण होती. त्यांनी नेलं तिकडे टेबल म्हणून तिकडे घेऊन जा तिला. त्यांनी लगेच 2 गोळ्या आल्या आणि एवढं घेऊन जा. त्यांना हात पण लावला नाही त्या मुलीला, का बघितलं नाही. पुन्हा नर्स गेलो, म्हणलं नर्स काय हो, काय नाही बाबा, डॉक्टरने बघितलं ना. हो म्हणलं त्यांनी बघितलं, फक्त चिठ्ठी दिली, तुम्ही बघून घ्या. ते त्यांनी पण बघितलं, चिठ्ठी दिली, म्हणून काही नाही, क्लिअर आहे म्हणे, थोडं खर्चटलेलं, काय अडचण नाही. आणि त्यांनी म्हणा जा बिनधास निघून घरी जा, काय अडचण नाही म्हणून. तसं काय. आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर तास 1.5 तास थांबलो. मग पोलीला थोडेसे हे करायला जापड यायला लागली. जापड यायला लागल्यानंतर आम्ही ताबडतोब लगेच तिथून काढलं आणि लगेच इथं दवाखान्यात गेलो. इथं दवाखान्यात आल्यानंतर 10 मिनटं त्यांनी ट्रीटमेंट चालू त्यांच्यावाली. यांनी प्रयत्न केला भरपूर, पण मुलीचे प्राणज्योत माळवली लेट झाल्यामुळं. आणि केवळ हा शिंद्याच्या डॉक्टरचा हलगर्जीपणा आहे. त्यांनी आम्हाला जर चांगला सल्ला दिला असता तर आम्ही दुनिया काही उलटी पालटी केली असती, आमची मुलगी वाचव. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर नाशिक येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने वृक्षतोड. काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या मधोमध असलेली अनेक झाडे तोडण्यात आली. ही झाडे काही दशकांपासून तिथे असल्याने खोड आणि झाडांचा एकंदर आकार फार मोठा होता. ती झाडे तिथून पूर्णपणे काढल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. वाहतुकीस होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी झाडे काढली, परंतु त्यापासून तयार झालेल्या खड्ड्यांमुळे अपघात होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आता यावर प्रशासनाला कधी जाग येते हे महत्त्वाचं ठरतंय. जागर जनस्थानसाठी मयूर थोरातसह संघर्ष उबाळे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दिनांक 27 मे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घराजवळील असलेल्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात असताना 5 वर्षाचा रुद्र समाधान पागिरे याला भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. या धडकेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकला रुद्र पागिरे याला अपघात करणारा हा निर्दयी माणूस तसाच सोडून पळून गेला आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल देखील केले, मात्र त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या विठ्ठलनगर येथील रहिवाशांनी या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी परिसरात या आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला गजाआड केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सराफ व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयामध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे 26 कोटी रुपयांची रोकड तसेच 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. सलग 30 तास झालेल्या झाडाझडतीमध्ये 26 कोटी रुपयांची रोकड जमा करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकानं ही कारवाई केली आहे. 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये छापासत्र सुरू केलं. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यामध्ये देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खाजगी लॉकर्स आणि बँकांमधील लॉकर्सही तपासणी करण्यात आली. मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी देखील ही तपासणी करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. महाराष्ट्रातून दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक तीर्थयात्रेला जात असतात. त्यापैकी एक म्हणजे भगवान केदारनाथ यात्रा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे उत्तराखंडमधील भगवान केदारनाथ. भगवान केदारनाथांवर भक्तांची मनोभावे श्रद्धा असल्यामुळे अख्ख्या भारतातून लाखो भक्त तिथे भेट देत असतात. फक्त महाराष्ट्रातूनच दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक केदारनाथची यात्रा करतात. याच प्रवाशांमुळे उत्तराखंडचं पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. पण उत्तराखंड सरकारच्या उदासीनतेमुळे श्रद्धाभावाने येणाऱ्या भक्तांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतंय. उत्तराखंडमध्ये प्रवेश केल्यानंतर बाहेरील राज्यातील आलेली गाडी दिसताच उत्तराखंड पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची वसुली केली जात आहे. पहिलेच प्रवासाने थकलेले प्रवासी, त्यातच नाकाबंदीच्या नावावर त्यांना तासनतास ताटकळत ठेवलं जात आहे. असेच महाराष्ट्रातून केदारनाथ यात्रेला गेलेल्या काही प्रवासी भक्तांना आलेला वाईट अनुभव त्यांनी स्वतः आपल्याला सांगितला आहे. आज हम बद्रीनाथ केदारनाथ के लिए आए हैं. अभी हम केदारनाथ के दर्शन के लिए जाएंगे ऊपर. हम लोग कल से हरिद्वार से निकले थे. दिल्ली से हरिद्वार 4 लेन रोड है, अच्छी है, लेकिन जाम लगा रहता है. यूपी में ठीक था. जैसे उत्तराखंड में आए ना, उत्तराखंड पुलिस ट्रैफिक का कोई नियोजन है और छोटा छोटा गांव में जाम लग जाता है 8-8, 10-10 किलोमीटर का. उसके बाद में जैसे ही ऊपर आते हैं तो जैसे जहाँ पे देवभूमि है, ये 100% हिंदू आबादी है. आज कश्मीर में जाके देखो, पूरा जम्मू, श्रीनगर, लेह लद्दाख 6 लेन 4 लेन रोड बन रहा है. तो हमारी ये कोशिश है और हमारा ये विचार है सब यात्रियों का या लोगों का कि ये हरिद्वार से गंगोत्री, यमुनोत्री यहाँ तक एटलीस्ट 4 लेन 6 लेन रोड भविष्य में बननी चाहिए. रोज के लाखों यात्री आते हैं, वो सरकार को रेवेन्यू मिलता है और यहाँ पे बूढ़े बच्चे और बहुत लोगों को तकलीफ होती है. तो मेरा ये निवेदन है कि सरकार ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए. ये करोड़ों हिंदुओं की आस्था है और हिंदुओं की आस्था से अगर कोई खिलवाड़ करेगा तो उसको भगवान जरूर उसका हिसाब करेंगे. जय हिंद. जागर जनस्थानसाठी मयूर थोरात, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपण्याच्या मार्गावर असताना आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीची अधिसूचना 31 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून 7 जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे. 10 जूनला नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन 12 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे. 26 जून रोजी मतदान प्रक्रिया होणार असून सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान करता येणार आहे. तर 1 जुलै रोजी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. नाशिक विभागीय आयुक्त यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 5,494 मतदार असून 4,114 पुरुष तर 1,380 महिला मतदार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 9 केंद्र मतदानासाठी प्रस्तावित करण्यात आले असून मतमोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी दिनांक 26 मे रोजी पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटना कामाला लागले आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 31 मे 2024 असा असून इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दिनांक 7 जून 2024 पावेतो सादर करता येणार आहे. या नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 10 जून 2024 रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक हा 12 जून 2024 असा आहे. या निवडणुकीसाठी मतदानाचा दिनांक 26 जून 2024 असा असून मतदान हे सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी ही दिनांक 1 जुलै 2024 रोजी होणार आहे. या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून आदर्श आचारसंहिता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा जो दिनांक आहे म्हणजे दिनांक 5 जुलै 2024 पावेतो जिल्ह्यामध्ये अंमलात असणार आहे. या निवडणुकीसाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी तर जिल्हाधिकारी नंदुरबार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघणार आहे. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राहुरी तालुक्यातील वरवंडी या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी वेदिका श्रीकांत ढगे वय वर्ष 4 ही बालिका सकाळी 8च्या सुमारास आपल्या अंगणाच्या परिसरामध्ये खेळत असता तिला बिबट्याने पाठीमागून हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये बालिका जबर जखमी होऊन तिचा रुग्णालयामध्ये नेताना तिचा मृत्यू झाला होता. मात्र ही घटना घडल्यापासून 3 दिवसांपासून वनक्षेत्रपाल श्री पाचारणे श्री रायकर यांच्या नेतृत्वाखाली घटना घडलेल्या ठिकाणी अहोरात्र 20 ते 30 जणांची वन कर्मचारी यांची टीम अहोरात्र त्या बिबट्याचा शोध घेत होती. प्रथमच ड्रोनच्या सहाय्याने सुद्धा या परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आज रविवार दिनांक 26 मे रोजी हा बिबट्या अखेर वन विभागाच्या लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अलगद अडकला. घटना घडलेल्या ठिकाणापासून 200 ते 300 फुटाच्या अंतरावर हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अलगद अडकला असल्यामुळे वस्तीवरील रहिवाशी यांनी सुटकेचा निश्वास सोडला. घटना घडल्यापासून वनकर्मचारी तेथे तळ ठोकून होते आणि त्या परिसरामध्ये 2 ते 3 पिंजरे लावले होते. अखेर तो बिबट्या आज रविवारी पिंजऱ्यामध्ये अडकल्याची खात्री होताच वनकर्मचाऱ्यांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. घटना घडल्यापासून आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आणि महिला वर्ग दिवसा आणि रात्री सुद्धा बाहेर फिरकत नव्हते. त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याच्या दहशतीचं वातावरण होतं. या बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. या बिबट्याचं वय अंदाजे 2.5 ते 3 वर्ष वयाचा हा बिबट्या असल्याचं समजतंय. या बिबट्याला पकडण्यासाठी वनक्षेत्रपाल पाचारणे, रायकर, पवन निकम, जाधव आणि वनकर्मचारी घुगे, गाडेकर, चव्हाण, शिंदे, विलास तमनर, गायखे, प्रकाश ढोकणे आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने समपरिश्रम घेऊन अखेर तो बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील कडेपठार श्रमिक नगर भागातील
खंडेराय मंदिरालगत सर्वसामान्य नागरिकांची रस्त्याच्या बाजूने पार्क केलेली वाहनांवर 3 ते 4 अनोळखी इसमांनी विनाकारण दगडफेक करून काचा फोडल्याची घटना दिनांक 24 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती। या घटनेची सातपूर पोलिसांनी ताबडतोब दखल घेऊन सातपूर पोलीस ठाण्याचे रात्रपाळी कर्तव्यावर असलेले पोवालदार अनिल आहेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस स्टेशन सोहन माचरे यांनी तात्काळ सूत्रे फिरवून अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार आहेर, दीपक खरपडे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ यांनी संशयित आरोपी गणेश बोहरा राहणार शिवाजीनगर सातपूर नाशिक तसेच साहिल बाबूराव डोंगरे राहणार गंगापूर नाशिक यांना शिवाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। तरी सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येते आहे की कुठलीही घटना घडल्यास त्वरित 112 या क्रमांकावर किंवा सातपूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। सदर परिसरातील गुन्हेगारांना वाचक राहण्यासाठी पोलिसांच्या वतीने धिंड देखील काढण्यात आली। अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली आहे। काल पहाटेच्या वेळेस सातपूर श्रमिक नगर परिसरात 4 वाहनांची तोडफोड झाली होती। त्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी DB पथक नाईटच्या अंमलदार गेले। आम्हाला माहिती नंतर आम्ही पण त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 136 कलम 308 34 427 तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास PSI नळकांडे यांच्याकडे आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेब, पोलीस उपायुक्त माननीय मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण DB पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशिरा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदरचे 3 लोक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर, ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत। यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले। त्यांची नावं आहेत साहिल बाबूराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ दुर्वानगर गंगापूर, तसेच दुसरा आहे गणेश अमर बहादूर बोहरा राहणार दृष्टी अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर, तसेच यांच्यासोबत एक असणारा आसिफ उर्फ राहिल नौद्दीन शेख हा अद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही। आसिफ उर्फ राहिल नसुद्दीन शेख हा गंगापूर पोलीस स्टेशनमधून हद्दपार आहे, रेकॉर्डवरचा आहे। या दुसरे जे 2 ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे। त्या 3ऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहोत। यापूर्वी सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिक नगर परिसरात अशी वाहनांची तोडफोड झाली होती। त्या आरोपींना पण जवळजवळ 8 आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे। त्यापैकी 2 आजपर्यंत जेलमध्ये आहेत आणि 6 लोकांना तडीपार केलेला आहे। यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल। सातपूर पोलिसांकडून श्रमिक नगर, अशोकनगर भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी, जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आरोपींपर्यंत पोहोचता येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई करता येईल। धन्यवाद। राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते वगैरे आले? राजकीय पक्षांचे काही? राजकीय पक्षाचं काय सांग काही नाही, विचारायचं काय? जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारात विठ्ठल सुदाम बोरकर राहणार जामदरी तालुका नांदगाव यांच्या मालकी मेंढ्या हे चरण्यासाठी वाघळी शिवारात आले असता उष्माघाताने किंवा विषबाधाने 25 मेंढ्या मृत्यू झाल्या आहेत. तरी सदर मेंढपाळाची 2 ते 3 लाखांची नुकसान झाली आहे. या घटनेने सगळ्यांकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे मेंढपाळाचे अश्रू अनावर झाले. या घटने ठिकाणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष पोपट भोळे, मल्हार सेनेचे नाशिक विभाग अध्यक्ष गणेश जाने पंचनामा ठिकाणी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वाघळी तलाठी शेळके आप्पा, पशुवैद्यकीय डॉक्टर दीपक सपकाळ, डॉक्टर ढगे तसेच हनुमंत बोरसे, संदीप महाराज या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित होते. तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य घेता घटनास्थळी लवकरात लवकर मदत करण्याचे आदेश दिले व शेतकरी मेंढपाळ यांना भेट दिली. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. थोड्या जागेवर तिकीट का काढले या कारणाचा राग येऊन एका अज्ञात एसटी प्रवाशाने वाहक दीपक अलगट आणि वाहतूक निरीक्षक अर्चना दानी यांना मारहाण केली. तसेच येवल्यातील काही ओळखीचे व्यक्ती व महिला आणून बसस्थानक परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप वाहतूक निरीक्षकांनी केला आहे. दरम्यान या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर एसटी कर्मचारी संघटनेने या गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी अन्यथा चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा दिला असून या मारहाण करणाऱ्या प्रवाशांविरोधात उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. माझं नाव DU अलगट, मी येवला डेपोमध्ये वाहक म्हणून आहे. माझी कोपरगाव ते मालेगावपर्यंत फेरी चालू असताना एक अज्ञात प्रवासी विंचूर चौफुलीवरून बसण्यासाठी आग्रह करू लागला. बस प्रवास करताना बस मनमाडला जायचं असल्याने विंचूर चौफुलीवरून प्रवासी घेणं येणं शक्य नव्हतं, कारण की गाडी बस स्टँडवरती जर तपासली असती तर तो विदाऊट प्रवासी म्हणून ठरवला गेला असता आणि तिची कारवाई माझ्यावर झाली असती. म्हणून सदर प्रवाशाला सांगितलं की इथून घेता येणार नाही. सदर प्रवाशाने सांगितलं की मी कोपरगावून तिकीट द्या, तर मी त्याला त्यामध्ये घेतला असता. त्याच्यासोबत असणाऱ्या एक जणाने येवला बस स्टँडवरती येऊन धुमाकूळ घातला. त्याने फोन करून इतर लोकांनाही बस स्टँडवरती बोलवून घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये गर्दी तयार करून फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना बोलवलं आणि एकमेकांना ओढताड केली. त्यामध्ये माझा खिस्साही फाटला, त्यात पैसेही गेले. त्यानंतर आमच्या वाहतूक ज्या मॅडम आहे, अधिकारी मॅडम आहे, त्यांना देखील धक्काबुक्की झाली. तिथे त्यांनी काही लेडीजसुद्धा बोलवल्या होत्या. काही कारवाई झाली नाही तर येवला आगार उद्यापासून चक्का जाम होणार म्हणजे होणार. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर, उत्तमनगर, सावतानगर भागात मागील 15 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून 10 ते 12 नागरिकांचे मोबाईल घरात घुसून चोरण्यात आलेत. यामुळे नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. सिडको भागात अनेक घरे एकमेकाला लागून असूनही चोरीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे चोर थेट घरात घुसून मोबाईल चोरून नेत आहे. यातील काही ठिकाणी चोरटा CCTVमध्ये कैद झालाय. तरीही हा चोर पोलिसांना सापडत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याबाबत काही नागरिकांनी अंबड पोलिसांत तक्रारी केल्यात. 20 ते 25 हजारांचे मोबाईल चोरी गेलेल्या मोबाईलमध्ये 20 हजारांपासून तर 50 हजारांचे मोबाईल चोरी गेले आहेत. यामुळे चोरट्यांची चांदी होत असून भर दिवसाही घरात घुसून हे मोबाईल चोरले जातात. पवननगर आणि उत्तमनगर परिसरामध्ये सकाळच्या सुमारास सदरील व्यक्ती मुका असल्याचं नाटक करून कोणाच्याही घरात घुसून OTP किंवा काही कारण सांगून घरात घुसतो आणि घरातील मोबाईल घेऊन पळतो. त्यामुळे हा इसम कोणालाही आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरीसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मुंडेगाव येथील टांगा शर्यतीमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे टांगा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीमध्ये टांगा शर्यत पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती. ही शर्यत पाहण्यासाठी आलेल्या पोपटराव मुंजे राहणार सारूळ वय वर्ष 52 या व्यक्तीचा टांगा शर्यतीत सापडून त्यांना
डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सदर घटना घडल्यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास इगतपुरी हद्दीतील पोलीस अधिकारी करत आहेत। जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी, इगतपुरी। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक।